चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल येथील संस्था चालकांचा मनमानी कारभार नुकताच चव्हाट्यावर आला आहे। या शाळेमध्ये 25 वर्षांहून जास्त काळ पदावर काम करत असणाऱ्या शिक्षकाला कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना कामावर अचानक काढण्यात आले। प्रकाश पिंगळे असे या शिक्षकाचे नाव असून इंडिया टीव्ही न्यूजशी बोलताना त्या शिक्षकाने त्यांच्या भावना व्यक्त केल्या। यात पिंगळे यांच्यावर संस्था चालकांनी जो अन्याय केला आहे त्यावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज। मी प्रकाश जगन्नाथ पिंगळे, राहणार चाळीसगाव, जिल्हा जळगाव। चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी चाळीसगाव संचलित आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव या शाळेमध्ये मी 15 डिसेंबर 1987 पासून उपशिक्षक म्हणून कार्यरत होतो। गेल्या 4 ऑगस्ट 2016 रोजी व्यवस्थापन मंडळाने कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना 28 वर्ष 8 महिन्यांच्या सेवेनंतर मला नोकरीवरून काढून टाकलं। हे विशेष म्हणजे ज्या व्यवस्थापन मंडळाने मला नोकरीवरून काढून टाकलं ते व्यवस्थापन मंडळच मुळात बेकायदेशीर आहे। त्याचं कारण असं की संस्थेचं रजिस्ट्रेशन मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अन्वये असिस्टंट चॅरिटी कमिशनर जळगाव यांच्याकडे झालेलं आहे आणि त्या चॅरिटी कमिशनर जळगाव यांच्याकडे विद्यमान व्यवस्थापन मंडळाची कोणतीही नोंद नाही। या सर्व प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, मार्च 2009 मध्ये झालेल्या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी कर्मचारी प्रतिनिधी गटातून संस्थेच्या व्यवस्थापन मंडळावर निवडून गेलो आणि सुरुवातीपासून व्यवस्थापन मंडळाचा गैरकारभार माझ्या लक्षात आल्याने मी वेळोवेळी विरोध करू लागलो, पण व्यवस्थापन मंडळ माझ्या म्हणण्याची कुठलीही दखल घेईना। म्हणून 21 एप्रिल 2012 रोजी मी मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950च्या कलम 41 अ आणि ब नुसार महाशय असिस्टंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडे तक्रार दाखल केली। अल्पावधीत म्हणजे 3 मे 2012 रोजी व्यवस्थापन मंडळाने माझ्यावर खोटेनाटे आरोप ठेवून माझ्या निलंबनाची महाशय शिक्षणाधिकारी यांच्याकडून परवानगी मिळवली। मला 95 दिवस निलंबित ठेवलं। माझ्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमली, पण कोणतीही सभा त्यांनी चौकशी समितीची बोलावली नाही। उलट 29 नोव्हेंबर 2012 रोजी संस्थेच्या सचिवांनी मला पत्र दिलं आणि कळवलं की जोपर्यंत तुम्ही संस्था चालकांच्या विरोधातील न्यायालयीन याचिका आणि तक्रारी मागे घेत नाही तोपर्यंत तुमचं निलंबन मागे घेतलं जाणार नाही। माझं उपजीविकेचं साधन संस्था चालकांनी हिरावून घेतलेलं असल्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली। त्यामुळे याचिका आणि तक्रारी मागे घेण्याशिवाय माझ्या समोर पर्याय नव्हता। मी तक्रारी मागे घेतल्यामुळे व्यवस्थापनाने माझं निलंबन मागे घेतलं। पुढे जून 2014 मध्ये संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या। या निवडणुका जाहीर झाल्यानंतर व्यवस्थापन मंडळाने चिन्ह वाटपाच्या दिवशी अचानक 6 जुलै 2014 रोजी जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित केल्या। त्या विरोधात निवडणुकीमध्ये सहभागी असलेल्या संघर्ष पॅनलचे प्रमुख प्राध्यापक गौतम जगन्नाथ निकम यांनी संस्था चालकांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या। न्यायालयीन कामकाजाचा एक भाग म्हणून सर्व संचालकांचे जबाब घेण्यात आले। तसा संचालक म्हणून माझाही जबाब घेण्यात आला। मी दिलेला जबाब संस्था चालकांना अडचणीचा वाटत असल्याने त्यांनी पुन्हा 2012 मधील कारणे देऊन मला 4 ऑगस्ट 2016 रोजी नोकरीवरून काढून टाकलेलं आहे। या संदर्भात मी महाशय शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक हे व्यवस्थापन मंडळ बेकायदेशीर असल्याचं सर्वांना लेखी कळवलं, पण कुणीही त्याची दखल घेतलेली नाही। हे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचं व्यवस्थापन मंडळ जे आहे ते महाशय असिस्टंट चॅरिटी कमिशनर जळगाव, जॉईंट चॅरिटी कमिशनर नाशिक, जिल्हा न्यायालय जळगाव आणि औरंगाबाद उच्च न्यायालय या सर्वांचे आदेश डावलून बिनदिक्कतपणे काम करत आहेत। म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या शासनाचं अस्तित्वच त्यांनी नाकारलेलं आहे। सन 2007-8 ते 14-15 या 8 वर्षाच्या कालावधीत या व्यवस्थापन मंडळाने जवळजवळ 110,46,71,328 रुपयाचा गैरव्यवहार केलेला आहे आणि या अनधिकृत व्यवस्थापन मंडळाने सादर केलेले ऑडिट रिपोर्ट चॅरिटी कमिशनर कार्यालय दरवर्षी बिनदिक्कतपणे स्वीकारत आहेत। म्हणजे ही सर्व मिलीभगत यांची आहे। या संस्था चालकांच्या सांगण्यावरून संस्थेतल्या 2 कर्मचाऱ्यांनी डोनेशन स्वीकारलं म्हणून अँटी करप्शन ब्युरो जळगावच्या उपाधीक्षक पराग सोनवणे यांनी 4 ऑगस्ट 2016 रोजी 2 कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई देखील केलेली आहे। माजी माननीय शिक्षण मंत्री आमदार विनोदजी तावडे
आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमदार देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रातील हा गैरकारभार सर्व थांबवावा, मला सेवेत पूर्ववत घेण्यासाठी व्यवस्थापन मंडळाला भाग पाडावे. त्यांनी असं न केल्यास महिनाभराने मी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.